नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे पाण्यात पडलेला दगड. एका गावात एक इसम राहत असायचा. तो नेहमी निराश असायचा. एकदा तो एका जलाशयाच्या काठी बसला असताना त्याला एक दगड दिसला. त्याने तो दगड पाण्यात फेकला. दगड पाण्यात बुडून गेला. मग त्याने दुसरा दगड पाण्यात फेकला. तोही बुडून गेला. त्याने विचार केला की जर मी दगड पाण्यात टाकू शकत असेल तर काहीतरी चांगले माझ्या आयुष्यात का घडत नाही. त्यावेळी त्याला एक ज्ञानी माणूस दिसला. त्याने तो इसमला विचारले, काय झाले? इसमाने आपली निराशा त्या ज्ञानी माणसाला सांगितली. ज्ञानी माणसाने त्याला एक लहानसा खडा दिला आणि म्हणाला, हे बघ, या खड्याला पाण्यात टाक. हा खडा पाण्यात तरंगेल. इसम हैराण झाला. त्याने तो खडा पाण्यात टाकला. तो खडा खरोखरच तरंगत होता. ज्ञानी माणसाने त्याला समजावले, दगड पाण्यात बुडतो कारण त्याचा आकार मोठा असतो आणि तो पाण्यापेक्षा जड असतो, पण हा खडा लहान आहे आणि पाण्यापेक्षा हलका आहे, म्हणून तो तरंगतो. त्याचप्रमाणे तुझ्या मनात नकारात्मक विचार, नकारात्मक भावना निर्माण करतात आणि तुला निराश करतात. सकारात्मक विचार आणि सकारात्मक भावना तुला आनंदी आणि यशस्वी बनवतात. कथेचं तात्पर्य: सकारात्मक विचार आणि भावना आपल्याला आनंदी आणि यशस्वी बनवतात. नकारात्मक विचार आणि भावना आपल्याला निराश करतात. आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.